मनापासून स्वागत करत आहे। तर या सगळ्या समोर वस्तू ज्या तुम्ही बघताय त्या रिलेटेड मी आज टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय ते। कमेंट केल्यानंतर त्या बाजूला असलेला हाईप ऑप्शन सुद्धा क्लिक करा आणि त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राइब करा। पुढे मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे। मागील टिप्सच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला, त्यामुळे आज मी परत एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओला नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करतोय। चला तर मग काडीपेटी संदर्भात तर मैत्रिणींनो, पावसाळ्यात आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यात बऱ्याच प्रमाणात काडीपेटी खराब होते, सादळते, तिला ओलसरपणा येतो, खराब होते आणि काडी पेटत नाही। तर मैत्रिणींनो, यासाठी तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे पॅक करून ठेवू शकता किंवा माझ्याकडे असा प्लास्टिकचा डबा आहे, कोणत्याही प्रकारची छोटी बरणी असेल त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। या पद्धतीने ठेवलं तर बाहेरची हवा लागत नाही, काडीपेटीला ओलसरपणा येत नाही, त्याचा वापर व्यवस्थित केला जातो, म्हणजे उपयोगाला येते ती गोष्ट। त्यामुळे तुम्ही ही टीप नक्की लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही काडीपेटीचा पावसाळ्यामध्ये वापरताय तर ती हवाबंद, कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये ठेवा आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं। ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। बघू शकताय प्लास्टिक डब्यामध्ये ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याची क्वालिटी अतिशय सुंदर अशी आहे। बऱ्याचदा आपल्याला अशा छोट्या छोट्या मिठाच्या बाटल्या हव्या असतात जेवणात वरून मीठ घेण्यासाठी। तर बऱ्याचदा असं होतं ना की पावसाळ्यामध्ये या मिठाला ओलसरपणा येतो, पाणी सुटतं आणि मीठ त्या बरणीतनं किंवा त्या होलमधनं बाहेरच पडत नाहीत। तर मैत्रिणींनो, तुम्ही असं करू शकता, हा प्रकार जेव्हा होतो तर पावसाळ्यामध्ये शक्यतोवर तुम्ही ह्या बाटलीचं झाकण बंद करून ठेवू शकताय किंवा ह्या बरणीमध्ये असे 7-8-10 तांदळाचे दाणे टाकून ठेवायचे आहेत। यामुळे काय होतं ना की त्याला येणारा जो ओलसरपणा असतो तो येत नाही आणि तांदूळ हे त्यातलं पाणी शोषून घेत असतात स्वतःमध्ये। त्यामुळे असे तांदूळ मिठात टाकून ठेवले की मिठाला ओलसरपणा येत नाही आणि मीठ खराब होत नाही, पाणी सुटत नाही। तर ही साधी सोपी सिंपल टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि ही टिप तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जेव्हाही मीठ स्टोअर करायचं आहे किंवा मीठ साठवायचं आहे तर ते प्लास्टिकच्या बॉटलमध्ये न करता काचेच्या बॉटलमध्ये करायचं आहे। कारण असं म्हटलं जातं की मीठ काचेच्या बाटलीमध्ये ठेवल्यानंतर लक्ष्मी प्रसन्न राहते, कारण काच हे पारदर्शक आहे, म्हणजेच पाण्याचं स्वरूप आहे आणि मीठ हे समुद्रातून आलेलं आहे, म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहे। काच ही समुद्राचा स्वरूप आणि मीठ हे समुद्राच्या पाण्यास्वरूप आहे आणि लक्ष्मीला समुद्र हा फार प्रिय आहे। त्यामुळे असं म्हटलं जातं की मीठ जेव्हा तुम्ही साठवून ठेवता तेव्हा शक्यतोवर काचेच्या बाटलीमध्ये ठेवावं, ते शुभ मानलं जातं। ही एक गोष्ट फक्त मी शास्त्रानुसार तुम्हाला सांगते, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाप्रमाणेही त्याला काहीतरी अर्थ असू शकतो असं मला वाटतंय। कारण प्लास्टिकच्या बाटलीमध्ये मीठ पटकन खराब होतं आणि काचेच्या बाटलीमध्ये तितकंसं मीठ पटकन खराब होत नाही, म्हणजे पाणी सुटणं वगैरे। त्यामुळे कदाचित असं सांगितलं जात असेल की मीठ हे साठवताना जास्तीत जास्त काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करायचं। तर ही टिप तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पावसाळा आल्यानंतर खोबऱ्याला बुरशी येणं, खोबरं खराब होणं ही गोष्ट खूप जास्ती प्रमाणात होते आणि खोबरं हे आपल्याला दर महिन्याला लागतं, म्हणजे लागतंच। तर मैत्रिणींनो, अशा वेळी खोबरं खराब होऊ नये यासाठी तुम्ही एक काम करू शकताय, उन्हाळ्यात थोडंसं खोबरं जास्ती खरेदी करून त्याला मिठाचं पाणी चोळून ते सुकवून ठेवू शकताय, त्यामुळे खोबरं खराब होत नाही। पण हे जर करणं शक्य नसेल तर तुमच्याकडे ज्या अशा डाळींच्या बरण्या असतात, मुगाची डाळ, तुरीची डाळ, जी कोणतीही डाळ असेल त्या डाळीच्या बरणीमध्ये ते असं ठेवू शकताय। त्यामुळे काय होतं माहिती आहे का की येणारा जो पाण्याचा हे असतो तो डाळ शोषून घेते, ओलसरपणा असतो तो डाळ शोषून घेते आणि खोबरं अगदी व्यवस्थित राहतं आणि कायमस्वरूपी तसंच टिकून राहतं। त्यामुळे ही टिपसुद्धा तुम्ही नक्की लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही खोबरं स्टोअर करताय पावसाळ्यामध्ये त्यावेळेस आवर्जून तुम्ही डाळींमध्ये ते ठेवा, म्हणजे खोबऱ्याला बुरशी खूप जास्त असतं। तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा किचन, गॅस वगैरे स्वच्छ करतात तर रात्रीच्या वेळेला जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की झुरळं आत्ता ह्या वेळेस बाहेर पडतात, तर मैत्रिणींनो काय करायचं आहे,
ज्यावेळेस सुगंध असतो तिथे झुरळं नसतात, जिथे दुर्गंध असतो, कचरा असतो, घाण असते तिथे झुरळं असतात. त्यामुळे बघू शकता माझा किचन ओटा कायमस्वरूपी नीट आणि क्लीन असतो, त्यामुळे माझ्याकडे झुरळांचं प्रमाण कमी आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला वाटतंय की झुरळं रात्रीची बाहेर येत आहेत आणि झुरळांचं प्रमाण वाढतं आहे, त्यावेळेस मैत्रिणींनो आपल्याकडे जी पॉन्ड्स पावडर असते ती तुम्ही किचन ओट्यावरती थोडी थोडी पसरवून ठेवली तर झुरळांचं प्रमाण कमी होऊ शकतं. गॅसवरती सुद्धा टाकू शकता, पण बघू शकता या पद्धतीने आपल्या फ्लोअरवरती पॉन्ड्सची पावडर तुम्ही जर टाकून ठेवली तर झुरळांचं प्रमाण कमी होऊ शकतं, झुरळं फिरण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. कारण जिथे सुगंध असतो तिथे झुरळं येत नाहीत. त्यामुळे ही टिप लक्षात ठेवायची आहे की रात्री झोपताना किचन वगैरे क्लीन करून झाल्यानंतर तुम्ही तिथे शेंगदाणे खराब होण्याचं किंवा खवट होण्याचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात असतं. तर मैत्रिणींनो तुम्ही शेंगदाणे छान भाजून आणि त्याचं असं कूट करून ठेवलं तर ते तुम्हाला वेळेच्या वेळी कामात येईल. कारण बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये असं सुद्धा होतं की लाईट खूप जास्ती प्रमाणात जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही आणि एकतर शेंगदाण्यांचा खूप खराब वास येत असतो. तर मैत्रिणींनो तुम्ही असं करू शकता, शेंगदाणे छान खरपूस भाजून आणि छान दळून ठेवलं तर तुम्हाला ते म्हणजे 7-8 दिवसासाठी लागणारं खोबरं जर तुम्ही आपलं शेंगदाणे जर तुम्ही दळून ठेवलेत तर अतिशय उत्तम होऊ शकतं. तुम्हाला ते 1 आठवडाभर अगदी व्यवस्थित राहू शकताय आणि वेळेच्या वेळी तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा ते तुम्ही यूज करू शकताय. त्यामुळे ही टिप्ससुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की शेंगदाणे वेळेच्या वेळी भाजून आहे. तर मैत्रिणींनो आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि सगळीकडेच जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याचशा प्रमाणात कुबट असा वास पूर्ण घरात येत असतो, कपड्यांमध्ये येत असतो किंवा झुरळं होत असतात. तर त्यासाठी तुम्ही ही एक टिप नक्की फॉलो करू शकताय. तर मैत्रिणींनो वेगवेगळ्या प्रकारच्या डांबर गोळ्या मिळतात आमच्याकडे. आत्ता सध्या ह्या डांबर गोळ्या मिळत आहेत, अशा छोट्या छोट्या असतात. तर त्या डांबर गोळ्या तुम्ही जर जागी जागी ठेवल्या म्हणजे कपाटात 2-4, किचन खाली 2-4, त्यानंतर रॅकवरती 1-2, बाथरूममध्ये 2-3, फ्रीजच्या बाजूला थोड्याशा, तर मैत्रिणींनो येणारा वास हा कमी प्रमाणात येईल. वास कमी येतो किंवा डांबर गोळ्यांचा वास येतो, थोडासा फ्रेशनेस राहतो. तर ही टिप तुम्ही नक्की फॉलो करू शकता. आणि तुमच्या घरात जर झुरळं खूप जास्त प्रमाणात असतील तर आवर्जून तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. कारण झुरळं ह्या वासाने येत नाहीत, डांबर गोळ्यांच्या वासाने येत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतंय की घरातला वास घालवण्यासाठी आणि घरातली झुरळं घालवण्यासाठी तुम्हाला डांबर गोळी हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. तोपर्यंत